शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पांडुरंग आसबे, वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण नवनाथ भाऊ हेंबाडे, राहणार ढवळस, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांच्या सुपर ह्या व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर आज आपण सुपर हा 130 दिवसांचा प्लॉट झालेला आहे. तर आज आपण नवनाथ भाऊंकडे कडून जाणून घेणार आहोत की वर्षा ॲग्रोशी जोडल्यानंतर जो काही 130 दिवसांचा प्लॉट आहे, ह्याचे जे पूर्ण यांनी मॅनेजमेंट जे केलेले आहे हे आपण आज नवनाथ भाऊ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी नवनाथ सिद्धेश्वर हेंबाडे, राहणार ढवळस, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मला एकूण शेती आहे 23 एकर. यामध्ये प्रामुख्याने आमची ऊसाची पिके आहेत. आम्ही ऊस शेती करत होतो. ऊस शेती करत असताना आम्ही द्राक्षाकडे वळलो. द्राक्षाची शेती माझी 5 एकर आहे. सुपरचा प्लॉट आणि माणिक चमनचा प्लॉट, 2 व्हरायटी आहेत माझ्याकडे. सुपर पहिल्यांदा वर्षा ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी माझ्याकडे आले. त्यांनी माझं रानात चुनखडी, काळं रान होतं, मुळी चेकअपचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर मी काय केलं, माती परीक्षण केली. माती परीक्षण केल्यानंतर मला त्यांचा रिपोर्ट आला. त्यांच्या रिपोर्टनुसार हे शेड्यूल तुम्ही वापरा, हे डोस वापरा खाली. परत पानदेट परीक्षण केलं. पानदेट परीक्षण केल्यानंतर आपल्या पानामध्ये काय कमतरता आहे, त्यातून मला त्यांच्यावर, त्या कंपनीवर, वर्षा ॲग्रोच्या विश्वास पटला. जवळजवळ माती परीक्षण केल्यानंतर माझ्या रानाला काय कमी आहे, काय नाही, कुठली खतं कमी आहेत, कुठली मात्रा कमी आहे, ते मला सगळं कळालं. माझ्या काळं रान असल्यामुळं मुळी चेकअपचा फार मोठा प्रॉब्लेम होता. मुळीसाठी मी सारखा अबदत होतो, कॅनओपी मला होत नव्हती. मी 2021ला सुपर सोनाका व्हरायटी लावली. आज माझं 4थं वर्ष आहे. आणि माणिक चमन 2020ला लावली, त्याचं आज 5वं वर्ष आहे. मला सुपरचा प्लॉट ह्या 2-3 वर्षात करायचो, अबदायचो, कॅनओपीनं कमी पडायचो, पानावर क्वार्चिंग यायचं, कुठं तर पानाच्या कडा करपलेल्या असायच्या. ही मला सारखा प्रॉब्लेम असायचा. मला काय वाटायचं, माझ्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे का, रानाचा प्रॉब्लेम आहे का. त्यामुळे मी कंपनीशी चर्चा करत होतो. त्या चर्चा करत असताना त्यांनी प्रत्येक वेळी योग्य सल्ला दिला. माती परीक्षण करा, पाणी परीक्षण करा, पानदेट करा. त्यातनं मला चुका समजत आल्या. मी सुपरचा प्लॉट 10 नोव्हेंबरला छटणी केली याची. 10 नोव्हेंबरला छटणी करत असताना त्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त होतं आणि आभाळ बी होतं आणि पाऊस जास्त पडल्यामुळं बाग फुटायला टायमिंग जास्त झालं. झाल्यानंतर घड जिरायचं प्रमाण माझ्या बागेत चालू झालं आणि थंडीमुळं बाग फुटी नाही एक समान. मग मी काय केलं, सुरुवातीला घड जिरायला तर म्हणून कंपनी साहेबाला बोललो. त्यांनी मला सुपर व्हिटमॉल आणि मॅग्जिसेल ह्याने घ्यायला सांगितलं. 1 ग्रॅमनं सुपर व्हिटमॉल, 25 मिलीनं मॅग्जिसेल 25 मिलीनं घ्यायला सांगितलं. हा स्प्रे मारल्यानंतर परत 4 दिवसानं तोच स्प्रे मी रिपीट मारला. मला घडाची जाडी आणि घडाचा टोकदारपणा चांगला दिसायला आला आणि पोपटी कलर दिसायला आला मला. ते झाल्यानंतर फ्लावरिंग अवस्थेत आबाळ यायचं. परत गळ व्हायला लागली माझी. गळ होताना त्यांचं मॅग्जिसेल फ्लावरिंग आणि मॅग्जिसेट हे 2 वस्तू वापरल्या. माझी गळ आटोक्यात आली, प्रमाणात गळ झाली आणि एकदम मला ती फ्लावरिंग कॉम्बी वापरल्यामुळं घडात सगळं व्यवस्थित दिसायला लागलं. दुसरी गोष्ट, त्यांचं प्रत्येक प्रोडक्ट वापरलं. पानाची साईज, माझं पान जर बघितलं तर हाता एवढं पान आहे सुपरचं. हे पान असं कधी नव्हतं माझ्या प्लॉटमध्ये आणि इतकं सुंदर प्रोडक्ट आहेत. परत दुसरी, मुळीसाठी मला त्यांनी सल्फ्रिक दिलं आणि शेंडा थांबला होता सुपरचा. नायट्रिक ॲसिड त्यांनी मला सोडायला दिलं वर्षा ॲग्रोचं. सल्फ्रिक, नायट्रॉक्स आणि हे 2-3 घटक मिळून मी सल्फ्रिक, नायट्रिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड हे 3 घटक ह्या प्लॉटला सोडलं मला. आणि दुसरी गोष्ट, सल्फ्रिक सोडत असताना माझ्या रानाला असं मीठ फुटायचं. ते मीठ फुटायचं प्रमाण पाक कमी आलं. असं मी डोंब्यावर जर बसलं तर सगळं डोंब माझं मिठानं पांढरं झार दिसत होतं. ती सल्फ्रिक आणि फॉस्फरिक सारखं सोडल्यामुळं माझ्या रानाचं प्रमाण जमिनीचं योग्य राहायला लागलं, नॅचरल व्हायला लागलं माझं सगळं. मुळे अपटेक चालू झाली. मुळीला बाकीची औषधं वापरायची गरज लागली नाही. सल्फ्रिक फॉस्फरिक हे थोडक्या पैशात आपलं कमी बजेटमध्ये हे आपलं चालू झालं. 10 दिवसाला 15 दिवसाला म्हणजे मुळीची औषध सोडायची मी बंद झालो. आणि सल्फ्रिक सोडल्यामुळं पानाची साईज माझ्या मोठी व्हायला लागली, बाग काळीकुट दिसायला लागली. परत मशीनमध्ये मी टॉप नॉच हे टॉनिक सेटिंग झाल्यानंतर मारलं.
त्याला म्हणलं काय इतकं चांगलं वाटलं टॉपनॉच मारल्यानंतर. आणि ते मारल्यानंतर परत मॅग्नेशियल फ्लॉवरिंग कॉम्बे हे मारले. घडावर पानावर काळोखी इतकी दिसायला लागली. 2 दिवसांनी माझ्या पहिल्या प्लॉट रोजारात हिरवापणा होता, म्हणजे फेरची कमतरता होती. ते 1-2 स्प्रे घेतलं, इतकं बरं वाटलं. सटिंगच्या आधीच मी टॉपनॉच मारलं, कारण टॉपनॉच मारल्यावर मला मण्याची साईज लांबी चांगली मिळाली. मण्याची लांबी आणि जाडी मला मिळाली. परत तिसऱ्या स्प्रेला माझ्या मशीनच्या सुपर व्हिटमॉल मी एकरी 750 ग्रॅम टाकले. ते कारण 750 ग्रॅम टाकल्यामुळे मला त्याचा बरोबर रिझल्ट बसला. मी 2 एकराच्या प्लॉटला 1.5 किलो सुपर व्हिटमॉल टाकलं मशीनचा स्प्रे मारत असताना, आणि 60 ग्रॅम जीए टाकला. असं कॉम्बिनेशन करून हे स्प्रे मारलं. मला अतिशय चांगलं हे जो वाटलं. मण्यात पाणी भरल्यानंतर, म्हणजे शिपीपी झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात वापरावं का नको चाललं. एका प्लॉटला मी दुसरं वापरून बघितलं होतं माणिकच्या म्हणला. आणि आता पहिलं सुपर हिटमॉल वापरले म्हणलं, आता कशाला वापरायचं म्हणलं, म्हणून नाही म्हणलं. एकदा वापरलं सुपर हिटमॉल, साध्या ब्लोरनं मारलं आपलं रेग्युलर. मला सुपर हिटमॉल मी तवा बी 1.5 किलो टाकलं आणि 20 ग्रॅम जीए टाकला. इतका चांगला मला त्याचा रिझल्ट आला. तुम्ही अजून जर माझ्या प्लॉट कोणाला बघायचं असलं तर कोणी बी येऊन बघा. मण्यावर एवढं लष्टर आहे. मी इतके दिवस म्हणजे वापरलं नव्हतं सुपर हिटमॉल शेवटच्या टप्प्यात. मला आज ते इतकं मनी चांगलं वाटतं. घडाची साईज, मण्याची साईज आणि मण्याचा पॉईंट. आणि दुसरी गोष्ट, काडी माझी इतकी चांगली झाली आणि परिपक्वता झाली, आणि पानाची साईज माझी चांगली. मला माझ्या बागेत काय डिपेंडन्सी दिसतच नाही. काय म्हणजे काय डिपेंडन्सी दिसत नाही. हे वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट्स अतिशय सुंदर आहेत. मी माझ्या प्लॉटला वापरलेत, दोन्ही प्लॉटला. मी जवळजवळ 3 वर्ष झाले हे प्रोडक्ट वापरतोय वर्षा ॲग्रोचे. त्यांचं लॅब चांगली आहे, बरोबर लॅबमध्ये सगळे येते. आणि प्रोडक्टविषयी तर काय सांगायचं नाही. म्हणजे आता मी काय अजून किती शेतकरी वापरतील मला तर काय माहीत नाही, पण मी स्वतः वापरले, मला ह्याचा रिझल्ट चांगला आलाय. तर तुम्ही माती परीक्षण केले, पानदेट परीक्षण केले. ह्या रिपोर्टनुसार तुम्ही जे मॅनेजमेंट पूर्ण केली, त्यानुसार तुम्हाला काय अनुभव मिळाला, काय अनुभव आला? मला माती परीक्षण केल्यानंतर माझ्या जमिनीत काय काय कमतरता आहे त्या कमतरता कळल्या, आणि त्यानुसार मला त्यांनी डोस काढून दिला. माती परीक्षण त्यांच्या लॅबने मला काय केले, डोस काढून दिला. हे डोस टाका तुम्ही. मी ते डोस टाकले. त्या डोस टाकल्यामुळं मला माझ्या बागेत कमतरताच मला दिसत नाही. आता तुमच्या बागेमध्ये झाडावरती अंदाजे किती घड संख्या आहे? माझ्या सुपरच्या प्लॉटमध्ये जवळजवळ 50ची घड संख्या आहे. आणि अंदाजे किती पिटीने उतारा पडेल वगैरे? माझं सुपरचा प्लॉट हा 20 किलोनं झाड तुटेल. तर आप्पा, तुम्ही आज वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून आज 130 दिवसांचा हा प्लॉट तुमच्या समोर आहे. जी क्वालिटी आहे, मालाची फुगवण क्षमता, मालाचं पॉईंट असेल, मालाची चमक असेल, मालाचं वजन असेल, तर ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो? द्राक्ष शेती करत असताना वर्षाला वेगळ्या समस्या निर्माण. खर्चात किती बचत झाली तुमची? आता ह्या दोन्ही बागाचा विचार जर केला तर आमची 1 लाख रुपये खर्चामध्ये बचत झाली. दरवर्षीपेक्षा? दर त्या वर्षापेक्षा 1 लाख रुपये आमची कमी झाली. आणि क्वालिटीमध्ये? क्वालिटीमध्ये दुप्पटच वाढ झाली. इतर शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? इतर शेतकऱ्यांनी बाहेरच्या कंपनीपेक्षा आपल्याला जे वाटतंय, जिथं कुठं वर्षा ॲग्रोचे किंवा चांगले प्लॉट आहेत, ह्या शेतकऱ्यांनी काय वापरले. आता आम्ही म्हणणार नाही ह्या कंपनी चांगले त्या कंपनी, पण मला माझ्या स्वतःचा अनुभव आहे. हे प्रोडक्ट वापरल्यामुळे माझ्या प्लॉटला रिझल्ट मिळाला. आणि मेन म्हणजे पानदेट आणि माती परीक्षण हे केल्यामुळं इथपर्यंत गाडी आली. आणि पाणी परीक्षण बी माझं केले. गाडी जिथपर्यंत आली ती सगळं केल्यामुळे इथपर्यंत आली. तर तुमचं असं आव्हान आहे की सर्व शेतकरी बंधूंनी आपलं माती परीक्षण, पानदेट परीक्षण, पाणी परीक्षण हे करूनच आपले खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन हे ठरवलं पाहिजे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपला खर्च विनाठाई करण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या शेतीची माती परीक्षण केलं पाहिजे, त्यानंतर पाणी परीक्षण केलं पाहिजे. आपण जे खतं सोडतोय किंवा पाणी देतोय ते पिकास योग्य पाणी आहे का हे चेक केलं पाहिजे. नाहीतर आपण सगळ्या कंपनी औषध चांगले ते आपण कुठल्या कंपनीला बोलायला नाही. आपल्या पहिलं रानाचं आणि पाण्याचं बघायचं. हे बघितल्यानंतर आपण ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही. सर्व द्राक्ष बागायतदारांना माझी विनंती आहे, जे कोणी द्राक्ष बागायतदार करतात त्यांनी पहिल्यांदा आपल्या शेतीची माती चेक करायची आणि पाणी, आणि नंतर परत पानदेट करायचं. हे झाल्यानंतर
मग काय आपल्याला वापरू वाटते ते काय रिपोर्ट आला त्या रिपोर्टनुसार बदल करा. बदल करायचा. डॉक्टरकडे आपण गेल्यावर काय डॉक्टर आपलं काय चेक करतं, रक्त check लगेच करतात. रक्त लघवी काय त्याच्या check related करतं, काय असेल लघवी check check करतं ना आपल्या शरीरात कुठला आजार आहे सांगते. हा, तशी जमीन सुद्धा तशी आपलं पैलवानच आहे हो. बरोबर त्या जमिनीतलं आपल्या काय कमतरता आहे बघितल्याशिवाय आपण काय तर उगाच सोडण्याचा अर्थ आहे. सोडण्याचा अर्थ. बरोबर. ते सोडत गेलं तरच आपण त्यातनं मार्गदर्शन करू शकणार आहे. हा, आणि कुठल्याही शेतकऱ्याने आता जसं डॉक्टरकडे जाताना आपण सगळ्या आपल्या टेस्ट करून घेतो तशा जमिनीचा सुद्धा टेस्ट केल्याशिवाय आता शेती करण्याचा उपयोग नाही. उपयोग. आणि त्या दुसरी एक गोष्ट म्हणजे कंपनीचा जो प्रतिनिधी आहे, तो शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातोय, हा. त्यांना सांगतोय हा. की बाबा तुम्ही माती परीक्षण करा, पाणी तुम्ही पाणी करा. परीक्षण करा. त्यामुळं शेतकऱ्यांना पण ते सोपं झालं. सोपं झालं. आणि स्वतः सॅम्पल येऊन घेऊन हा. आपल्या लॅबचं सर्व्हिस अशा आहे की आम्ही स्वतः सॅम्पल येऊन घेऊन जातो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आज हा 130 दिवसांचा प्लॉट बघू शकताय. अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट क्वालिटी, अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट यांना आपले नवनाथभाऊ हेंबाडे यांना मिळालेले आहेत. तर असेच आपले उत्पादन वाढवण्यासाठी माती परीक्षण, पानदेट परीक्षण, पाणी परीक्षण हे करून घेऊन आपल्या खर्चामध्ये बचत करून अधिक उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळवा अशी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे. ठीक. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.